नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना। हे हवन मी होता का ये यज्ञ हा भोगता। ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ज्या महापुरुषाच्या अंतःकरणातून फलाची आसक्ती निघून गेलेली आहे, जो कर्तृत्व आणि भोक्तृत्वाच्या भ्रमातून मुक्त झालेला आहे, जीवाचा आणि ब्रह्माचं अखंड ऐक्य या ब्रह्मज्ञानामध्ये ज्याची अंतःकरणाची वृत्ती स्थिर झालेली आहे, असा महापुरुष यज्ञाय अर्थात परमात्म्याच्या प्रसन्नतेसाठी किंवा कर्म नावाच्या साधनेतून भगवंताची आपल्याला पूजा करता येते, यासाठी तो यज्ञाय आचरतः कर्म। यज्ञाय म्हणजे परमात्म्यासाठी। स्वार्थाय असा शब्द नाही। स्वार्थासाठी कर्म करत असेल तर तो सकाम कर्माचा भाग आहे, परंतु तो स्वतःसाठी कर्म करत नाही। भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत मनोनी केली आणि भ्रांत सापडेची तो। ज्याही पुरुषाला जे विहित कर्म वाट्याला आलेलं आहे ते माझ्या ईश्वराचं मनोगत आहे आणि त्याच्या मनोगताप्रमाणे वागणं ही सर्वात मोठी सेवा आहे। तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा। एरतेगा पांडवा वाणिज्य करणे यज्ञाय आचरत कर्म। ते सर्व प्रकारची कर्म समग्रम प्रविलीयते। अग्रम शब्दाचा अर्थ केलेला आहे फल आणि समग्रम म्हणजे फलासहित असणारं संपूर्ण कर्म परमात्म स्वरूपामध्ये किंवा आपल्या आत्मतत्वामध्ये प्रकर्षेने विलीयते। हा उपसर्ग काय सांगतो आहे? कर्माची 2 प्रकारची निवृत्ती आहे। जर एखाद्या पदार्थाची अर्थात कार्याची आपल्या कारणामध्ये जर निवृत्ती होत असेल तर त्याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात। आणि कार्यासहित कारण कायमचं नष्ट होत असेल तर याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। उदाहरणार्थ, एखाद्या झाडाची पालवी जर आपण तोडली तर ती पालवी जी निवृत्त होते त्याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात। आणि ते झाड पालवीसहित मुळापासून जर उच्चाटन केलं की त्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। इथे प्रकर्षेन विलीयते याचा अर्थ कर्माचं कारण असणारं जे आत्मस्वरूपाचं अज्ञान, त्या अज्ञानासहित ते कर्म आपल्या फलासहित ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतं, म्हणून ते कर्म त्याला फल देण्याकरता शिल्लक न राहिल्यामुळे तो महात्मा कायमचाच मुक्त आहे। कर्म करतानाही तो मुक्तच आहे। का बरं? कारण त्याची भावना अशा प्रकारची आहे, त्याचं ज्ञान अशा प्रकारचं। कोणतं? 24व्या श्लोकामध्ये तो भाव सांगतात, ब्रह्म अर्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना। हा या श्लोकाचा पदच्छेद आहे। आता हा जो श्लोक आहे गीतेतला, हा सर्वांच्या जवळपास पाठच आहे। गीतेतले जे काही ठराविक श्लोक आपल्या पाठ झालेले आहेत त्यातला हा एक श्लोक, अहम वैश्वानरो भूत्वा, हा एक श्लोक आहे। यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः। हे असे जे काही आपले श्लोक आहे हे भगवद्गीतेतलेच आहे आणि हे जवळपास श्रवण करून आपले पाठ झाले आहे, पण त्याचा अर्थ फार चांगला आहे। या अर्पणम जे पद आहे ना, या अर्पण पदाचे मधुसूदन सरस्वतीनं 3 अर्थ केलेले आहे। 3 अर्थ। ज्याच्याद्वारे अर्पण केलं जातं ते एक अर्थ केला, अर्पणम तृतीय विभक्तीचा अर्थ केला, करण या अर्थाने अर्पण घेतलं। ज्याला अर्पण केलं जातं संप्रदान अर्थाने पण अर्पण शब्दाचा वापर केला, आणि जिथे अर्पण केलं जातं त्या देश कालादी अधिकरणाला सुद्धा अर्पण असं म्हणतात। असे 3 अर्थ त्यांनी घेतलेले आहे।
ब्रह्मवेत्ता महापुरुषाची दृष्टी अशी आहे, अर्पणम ब्रह्म, अर्पण करणारा, ज्याला अर्पण करतो, जिथे अर्पण करतो ते देश काल अधिकरण, अर्पण केलं जातं ते देवता, आणि अर्पण करणारा यज्ञाच्या माध्यमातून जोही यजमान असेल ते सगळं ब्रह्म आहे. हा झाला पहिला अर्थ, अर्पणम ब्रह्म. पुढे हविही ब्रह्म. यज्ञामध्ये आपण जे हवन करतो आहे, जी काही सामुग्री असेल ते सुद्धा ब्रह्मच आहे. ज्या अग्नीमध्ये हवन करायचं, ब्रह्माग्नौ, तो अग्निसुद्धा ब्रह्मस्वरूपाचा आहे. ब्रह्मणा हुतम, होत नावाचं द्रव्य जो हवन करतो ज्याच्याद्वारे, ते सगळी असणारी साधन सामुग्रीसुद्धा ब्रह्मच आहे. त्यामुळे फल काय प्राप्त होईल, ब्रह्म येन तेन गंतव्यम. ही सगळी असणारी यज्ञाची सामुग्री किंवा हे सगळं असणारं अदृष्ट नावाचं फल ब्रह्मस्वरूपापर्यंत जाणार आहे. या ब्रह्म एवकाराने, ब्रह्म एवकाराने वास्तविक नियम असा आहे, जो व्यक्ती यज्ञ करतो. पूर्वमीमांसेचा जर विचार केला तर ते काय म्हणतात, म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. पूर्वमीमांसकाचं म्हणणं असं आहे, जन्माला आल्यानंतर यज्ञाधिक कर्म करावं आणि त्या कर्माने अंततोगत्वा एकच फल प्राप्त होतं, ज्याला स्वर्ग असं म्हणतात. ब्रह्मवेत्ता महात्मा स्वर्ग नाही मानत, त्याचं कर्म आहे, यज्ञ आहे, पण त्या यज्ञातून त्याला स्वर्ग नावाचं फल न मिळता ब्रह्मप्राप्ती त्याला होते आहे. कोणत्याही फलाची आशंका येऊ नये, त्या सर्व फलांची व्यावृत्ती व्हावी याकरता ब्रह्मच, त्याद्वारे त्याला गंतव्य आहे, प्राप्तव्य आहे. ब्रह्मकर्म समाधीना. इथे कर्म ब्रह्म समाधी असा शब्द आला. खरं तर इथे कर्म समाधीचा अर्थ केला करत असताना किंवा ब्रह्मकर्म समाधीना, कर्माच्या ठिकाणी ज्याला ब्रह्मबुद्धी झाली आहे त्याला म्हणतात ब्रह्मकर्म समाधी. आणि अशा महापुरुषाद्वारे हा सगळा यज्ञाचा प्रकार होत असल्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून अर्पण करणारा, ज्याला अर्पण करतो, जेथं अर्पण करतो, ज्याद्वारे अर्पण करतो, जे फल प्राप्त होणार आहे ते सगळं ब्रह्म आहे. आणि एवढी त्याची ब्रह्मदृष्टी असल्यामुळे आता हा या सगळ्या श्लोकाचा भाव शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज एका अभंगामध्ये सांगतात. झाली संध्या संदेह माझा गेला, त्यातला अंतिम चरण फार गोड आहे. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जन नोह्या, हे कोणाला कळेल, जन नोह्या हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवती साधूजन, एका जनार्दनी बाणली निज खून. हा सगळा श्लोकाचा विचार आणि त्या अभंगाच्या चरणाचा विचार संपूर्ण समानता आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. यावर ज्ञानोबारा स्पष्टीकरण सांगतात. हे हवन मी होता, का येत मी हा भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता, म्हणून या ओवीचा मागच्या ओवीशी संबंध आहे, त्याच्याही अगोदरच्या ओवीशी संबंध आहे, आणि घेतला तर तिसऱ्या ओवीशी संबंध आहे. म्हणजे तो महात्मा देहाच्या संगतीत राहत असताना चैतन्याप्रमाणे असंग राहतो. परब्रह्माच्या कसोटीनं पाहिला तर अत्यंत शुद्ध आहे. या पलीकडे अध्यात्मामध्ये कोणतीच प्राप्ती नाही. पण असं असतानाही तो कौतुकाने लीलेनं लोकसंग्रहासाठी कर्म करत असेल तर ती कर्म त्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लयाला जातात. याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात. ज्याप्रमाणे वर्षाकाळ नसताना किंवा पावसाळा नसताना अकालामध्ये आलेली अभ्र, मेघ, ढग आणि आभाळ हे सगळे वेगळे. बरं, नीलवर्णाचं जे व्यापक दिसतं, आकाशाला रंग नाही खरा तर, पण आपली दृष्टी पुरत नाही म्हणून ते आपल्याला नीलवर्णाचा भ्रम होतो. काल आपण भ्रमाचा बराच विचार केला आहे. ते नीलवर्णाचं जे आहे व्यापक ते भ्रम आहे, आकाश आहे. आणि त्या आकाशामध्ये सावली देणारा आभाळ आहे, वर्षाव देणारा मेघ आहे. त्याच्या अगोदरची मधली अवस्था आहे पुन्हा ढगाची. ढग वेगळे, आभाळ वेगळे, मेघ वेगळा. पण हे सगळे आकाशामध्ये येतात आणि आकाशामध्ये लयाला जातात. जसं अकाळामध्ये असणारी अभ्र वृष्टी न करता आपोआप उदयाला आल्याबरोबर आकाशामध्ये लयाला जातात, तशी ब्रह्मवेत्याची कर्म
त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी विली येते, त्यामुळे त्याला कोणतंही फल प्राप्त होत नाही. जसं अकाळामध्ये आलेले ढग जे असतात ते वर्षाव करत नाही, तसे महात्म्याची कर्म त्याला पाप आणि पुण्य देत नाही. तैसे विधिविधाने विहिते, विहित कर्माचं विधान त्याचे अनुष्ठानाची पद्धती म्हणजे विधी. हे जरी तो समजते आचरे, तरी पण ऐक्य भावामुळे भेदबुद्धी न राहिल्यामुळे ते त्याच्या ऐक्य भावालाच प्राप्त होतात. का प्राप्त होतात त्याचं कारण आता इथं आहे. मागच्या वेळीचा संबंध या विषयी लागतो, काल आपण त्याचा विचार केला नव्हता. ऐक्य भावे हा त्याचा ऐक्य भाव आहे, एकतेचा भाव आहे. शास्त्रामध्ये काही भेदाचे प्रकार आलेत. विचारसागरामध्ये 3ऱ्या तरंगामध्ये पंचभेदाचा विचार आला आहे. 2ऱ्या तरंगामध्ये पुन्हा 3 भेद आले आहे. अन्यत्र पुन्हा 3 प्रकारचा परिच्छेद आला आहे. देश काल वस्तू परिच्छेद, सगस सजातीय विजातीय भेद, आणि त्यानंतर जीवेश्वराचा म्हणजे जीवेश्वराचा, जीवाजीवाचा, जीवजडाचा, जडाजडाचा आणि पुन्हा जडेश्वराचा, असे काही भेदाचे प्रकार आले आहे. त्यामध्ये कर्म जड आहे आणि आपलं आत्मस्वरूप चेतन स्वरूप आहे. मग आता कर्म आणि आत्मा यांचं ऐक्य कसं काय होऊ शकतं, तर बाद केल्यानंतर होऊ शकतं. जेव्हा अधिष्ठानाचं आपल्याला ज्ञान होतं, हे उदाहरण कायमच आपल्याला येत असतं आणि ते येणारच आहे. ते उदाहरण या श्लोकावर पण दिलं बरं मधुसूदन सरस्वतींनी. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला मंद अंधकारामध्ये रज्जूचं म्हणजे दोरीचं रज्जू रूपाने जर ज्ञान नाही झालं, तर सामान्य ज्ञान आहे काहीतरी इथं पडलेलं आहे, पण ही रज्जूच आहे असं विशेष रूपाचं अज्ञान आहे. ते अज्ञान असल्यामुळे त्या अज्ञानामध्ये क्षोभ होतो. तमोगुणाचं कार्य होतं, तमोगुणाचा पदार्थ रजोगुणाची हालचाल होते आणि सत्वगुणामध्ये ज्ञान होतं. रज्जूचं म्हणजे अधिष्ठानाचं रज्जू रूपाने ज्ञान नसल्यामुळे तिथे त्याला रज्जूच्या सादृश्य भ्रम होतो. लांबट वर्ण कोणाचा आहे, लांबट आकार आहे सर्पाचा, आणि रज्जूसुद्धा लांबच आहे ना, सादृश्य असल्यामुळे मग त्याला सर्पाचा भ्रम होतो. एखादा जर माळी असेल तर त्याला पुष्पमाला पडल्यासारखी वाटते. एखादा शेतकरी असेल तर त्याला जमीन दुभंगली आहे असं वाटतं. एखाद्या व्यक्तीला काठीचा भ्रम होतो. पण जेव्हा संपूर्ण जे भ्रम होतात अधिष्ठान ज्ञानानंतर ते भ्रम खोटे ठरतात. आणि मग जेव्हा त्या व्यक्तीला विचारलं तुला सर्प दिसला का, तर तो म्हणतो नाही, सर्प हा भ्रमात होता. वास्तविक सर्पाला पाहत असतानासुद्धा तिथं अधिष्ठान रज्जूच होती. तसं सर्पाचा बाध केल्यानंतर सर्प रज्जुरूप ठरावा, तसा कर्माचा बाध झाला की कर्म हे ब्रह्मरूप ठरत असतं. म्हणजे सगळ्या भेदाचं निराकरण शास्त्रामध्ये केलं आहे. रज्जू झाली या गोचर, आभासता व्याळाकार, रज्जूच ऐसा निर्धार होय जेवी. रज्जू रज्जूरूपाने कळाली की त्यावर व्याळ म्हणजे सर्पाचा आकार रज्जूच होता असा आपला निश्चय पूर्णपणे बांधतो. तसं कर्म ब्रह्मस्वरूपाचं आहे असा तो ब्रह्मवेत्ता महात्मा जाणतो. आणि याला बाधितानुवृत्ती असं म्हणतात. शास्त्रकारांनी असं म्हटलं आहे, जर आपण कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या आणि जर त्याला अग्नी लावला, सुती कपडे जर असेल ना, कपडे पूर्णपणे जळतात, घडी मात्र दिसते. दुसऱ्या धाग्यांचे कपडे असेल त्यांचा गोळा तयार होतो, तो भाग सोडून द्या. पण जर सुती असेल कपडे तर ते जळतात, पण त्यांची घडी तशीच राहते. त्याला दग्धपट न्याय असं म्हणतात. म्हणजे कपडा जळालेला आहे पण आता तो परिधान करण्याच्या उपयोगाचा नाही. केव्हा जर आपण शेंगदाणे भाजले तर त्याला दग्धबीज न्याय म्हणतात. तो आपण धान्य जर पेरलं त्यातून अंकुर येत नाही. कपडे जाळायला नाही पाहिजे पण जाळले समजा तर घडी दिसते, परिधान करण्याच्या उपयोगाला येत नाही. तसं ब्रह्मवेत्ता महापुरुषाची कर्म त्याला फल देण्याकरता समर्थ ठरत नाही. का बरं? ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. ते भिन्नपणाने राहतच नाही. कशी पावतात, प्राप्त होतात ते पुढे सांगतात. हे हवन, इथं स्वल्पविरामय, हे हवन मी होता का ये यज्ञ हा भोगता, ऐस्या बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या ऐक्य भावे ऐक्याते पावतीचे गा. या ओवीचा अर्थ करत असताना मागच्या ओवीतला अर्थ पद घ्यावं लागतं. पुन्हा काही काही अभंगात दुसरं चरण ध्रुपद असतं ना, आणि काही अभंगात पहिलं चरण असतं.
तसं मागच्या ओळीचा उत्तरार्ध या ओळीचा ध्रुपद आहे. मी आता हवन करतो आहे, हे हवन आहे. किंवा हवन करणारा मी होता, मी शब्द घेतला ना, मी हवन करणार आहे, ही हवनाची पद्धती आहे. किंवा या यज्ञाच्या द्वारे हा देवता भोक्ता आहे. वास्तविक सर्व यज्ञांचा भोक्ता एकच परमात्मा आहे. पण जर भिन्नत्वाची कल्पना केली मग इंद्राय स्वाहा, तर इंद्र भोक्ता आहे. पण त्याच्या ठिकाणी भोक्ता ते हवन करणारा मी आणि हवनीय पदार्थ ऐसिया बुद्धीशी भिन्नता नाही. अशा प्रकारची बुद्धी आणि त्या बुद्धीची भिन्नता म्हणजे भेद त्याच्या ठिकाणी राहिला नाही. म्हणजे दिसायला जरी त्रिपुटी असेल तरी पण त्रिपुटीचं अधिष्ठान आत्मचैतन्य एकच आहे. आणि ही असणारी अभेद भावना असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म फल देत नाही, ऐक्य भावाला प्राप्त होतं. याचा विशेष विचार आता पुढे ज्ञानोबा सांगतात. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे, तो देख तसे अविनाश भावे. आत्मबुद्धी मनोनी ब्रह्मतेचे कर्म, ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते निष्कर्म्य धनुर्धरा. या दोनही ओव्याचा एकत्र विचार आहे. ही बुद्धी त्याच्या ठिकाणी भिन्नता का निर्माण करत नाही, त्याचं कारण जे इष्ट यज्ञ, इष्ट म्हणजे इष्ट फलाकरता जेही आपण देवतांच्या उद्देशाने द्रव्य त्याग करतो त्याला म्हणतात याग, त्याला आपण यज्ञ असं म्हणतो. जे इष्ट फल प्राप्त करायचं त्यासाठी आपण इष्ट यज्ञ करतो. हा इष्ट यज्ञ आहे, आपण त्याचं यजन केलं पाहिजे. इष्ट यज्ञ यजावे ते हवीही मंत्रादी आगवे. हवीर मंत्रादी म्हणजे काही द्रव्य पदार्थ असतात, मंत्राच्या द्वारेच ते आहुती द्यावी लागते बरं. मंत्राशिवाय ते देवतांपर्यंत पोचत नाही. आपण असं सहज आपण हवन केलं तर ते नाही. ज्या देवाच्या नावाने आपण मंत्राचा उच्चार करून हवन करतो तेव्हाच त्या देवतेला ते प्राप्त होतं. समजा आपण स्नान केलं नदीपात्रामध्ये, तर मग आपण नदीतलंच जल घेतो. जे जलाचे हातवटे ओंजळीत पाणी घेतलं तर ते असं एकदम सोडायचं नाही, ते समोरच्या बोटांच्या अग्रभागाने अर्पण केलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये आपण सूर्याला अर्घ्य देतो. ते सूर्याच्या नावाने अर्पण केलं की सूर्याला प्राप्त. आणि स्नान केल्यानंतर आपण ज्यांच्या नावाने अर्पण करतो त्या सर्वांना ते प्राप्त होतं. जर आपण चंद्रभागेमध्ये स्नान केलं किंवा कोणत्याही नदीमध्ये, नाभी प्रदेशाइतकं उभं राहायचं आणि पूर्व दिशेला तोंड करून पितरांना अर्पण केलं की पितर लोकांना प्राप्त होतं. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या नावाने अर्पण केलं, वास्तविक ते ब्रह्मस्वरूपाचं आहे पण ते फल आपल्याला प्राप्त होतं. ज्ञानोबारांची होई ना त्या अर्थाने, गंगेचे उदक गंगे जैसे पण अर्पिजे देवपितरोद्देशी. म्हणजे गंगेचं उदक घ्यायचं, गंगेला सोडायचं, पण अर्पण करत असताना भावना करायची देवपितरोद्देशी, देवाच्या उद्देशाने, पितरांच्या उद्देशाने. त्या काळात आपण ज्यांना अर्पण करतो त्या असणाऱ्या सगळ्या व्यक्तिमत्वाला ते प्राप्त होतं. ते मंत्राच्याद्वारे अर्पण केलं पाहिजे. हा यज्ञ आहे. आता यातली फार सूक्ष्मता आहे, आपल्याला फार सगळा काही त्याचा अनुभव नाही आहे, फक्त ज्ञानोबारांच्या ओव्याचा आपल्याला अनुवाद करायचा आहे. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे, तो देख तसे अविनाश भावे आत्मबुद्धी. अविनाश भाव म्हणजे विनाश न पावणारं तत्त्व कोणतं आहे? एकच आहे, परब्रह्मतत्व. आणि त्या परब्रह्मतत्वाच्या भावनेनं आत्मबुद्धीने तो सगळ्याला पाहतो आहे बरं. खरं तर या दोन ओव्याचा एकत्र विचार व्हायला पाहिजे. हवन आत्मबुद्धी, मी सुद्धा आत्मस्वरूप आहे, भोक्ता परमात्मा आत्मस्वरूपाचा आहे. किंवा इष्टयज्ञ यजावे, सामुग्री, मंत्र हे सर्व अविनाश भावाने तो आत्मबुद्धीनं पाहतो. आणि आत्मबुद्धीनं पाहिल्यामुळे भिन्नता काही राहत नाही. त्यामुळे ते आपल्याला अनुकूलही फळ देण्यासाठी सुखाचं आणि प्रतिकूल दुःख नावाचं फल देण्याकरता शिल्लक राहत नाही. हा विचार 9व्या अध्यायामध्ये आला आहे बघा. इथे हा महात्मा आत्मबुद्धीनं पाहतो आहे आणि तिथे भगवान म्हणतात स्वाहा मी स्वधा, सोमादी औषधी विविधा, आज्य मी सविधा, मंत्र मी हवी, होता मी हवन कीजे. होत वस्तू जे ते सगळं मीच आहे. तिथं भगवंताने मी म्हणणं काय आणि इथं महात्म्याने आत्मबुद्धी म्हणणं काय, दोन्हीचा अर्थ एकच होतो आहे.
म्हणूनी हा सगळा त्याचा बोध असल्यामुळे ब्रह्मतेची कर्म या ओळीचा अर्थ करत असताना एक शब्द मागं घ्यायचा. मनोनी कर्मतेची ब्रह्म असा अर्थ करायचा. कारण आपण पाठीमागे एकदा अर्थ बघितला होता बघा. हा स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. तर त्या सेवापतीचा अर्थ करत असताना पुढे गेला पती शब्द मागे घ्यायचा. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती म्हणजे पती सेवा. जसा पती शब्द आपण अलीकडे घेतला ना अर्थासाठी, तसा इथे पण तो शब्द घ्यायचा आहे. मनवनी ब्रह्मतेची कर्म म्हणजे कर्मतेची ब्रह्म. ऐसे बोधा आले जया सम. सम म्हणजे साम्यावस्था किंवा सम शब्द हा ब्रह्मवाचक आहे. आणि असं ब्रह्मतत्व सर्व देशात सर्व कालात सर्व वस्तूमध्ये विराजमान आहे समान रूपाने. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्वस्ति न प्रियः किंवा समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. ऐसे सम जया बोधा आली. असं सम असणारं ब्रह्म आणि तेच कर्मरूपाने आहे किंवा कर्मच ब्रह्मस्वरूप आहे अशी ज्याला साम्यावस्था प्राप्त झाली त्या महापुरुषाकडून कोणतंही कर्तव्य कर्म जरी घडलं तर ज्ञानोबा म्हणतात तया कर्तव्य ते निष्कर्मे धनुर्धरा. तो करतो आहे कर्तव्य कर्म पण त्याला प्राप्त झाली आहे नैष्कर्म्य अवस्था. म्हणजे ज्या कर्तव्यामध्ये मी करता हे कर्म आणि माझ्या हातून घडणारी क्रिया अशी त्रिपुटीचा व्यवहार जेव्हा होतो तेव्हा ते कर्मरूपानेच राहतं. पण या त्रिपुटीचा बाध झाल्यानंतर सर्व ठिकाणी अखंड चैतन्याचा किंवा आत्मस्वरूपाचा जर बोध प्राप्त झाला तर अशा महापुरुषांनी कर्तव्य कर्म जरी केलं तरी त्याचं ते कर्तव्य कर्म नसतं, त्याची ती नैष्कर्म्य अवस्था असते. आणि असा महापुरुष लोकसंग्रह करता कर्म करत असेल तरी ते कर्म त्याला बंधनात अजिबात टाकत नाही. लोकसंग्रहालागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंध अंगी वाजेल ना. म्हणजे त्याचा कर्माचा बंध त्याच्या अंगावर अडकत नाही किंवा आदळत नाही. म्हणून कर्तव्य जरी तो करत असेल तरी त्याचं ते कर्तव्यसुद्धा नैष्कर्म्यच आहे. उंच नीच काही नेने भगवंत हा जगद्गुरु तुकोबराचा आपण सगळा अभंग बघा. सगळा अभंग अशा महापुरुषांनी जनाबाईंनी गोवऱ्या वेचल्या तरी पण त्यांचं ते कर्तव्यसुद्धा नैष्कर्म्यच आहे. किंवा गोरोबा काकांनी मडकी तयार केली मातीपासून, त्यांचं ते कर्तव्यसुद्धा नैष्कर्म्य स्वरूपाचं आहे. हा परमात्मबोध प्राप्त झाल्यामुळे हा भाव प्राप्त होतो. तो कर्मे करी सकळे परिकर्मबंधा ना कळे जैसेन सिंपे जळी जळे पद्मपत्र. तो सगळी कर्म करतो पण एकाही कर्माच्या बंधनाला प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे कमळाचं पत्र म्हणजे पाण्यामध्ये राहतं, पाण्यात वाढतं पण पाण्याचा अजिबात स्पर्श होऊ देत नाही, तसा हा महात्मा सर्व प्रकारची कर्म करतो पण नैष्कर्म्य बोधाच्या स्वरूपस्थितीमध्ये किंचितही न्यूनता येत नाही. व्यवहारातलं एक उदाहरण त्याला, तो अलिप्त कसा राहतो. आपण दह्याचं मंथन केलं की त्यापासून नवनीताची लोण्याची आपल्याला प्राप्ती होते. ते लोणी जर आपण बाजूला ठेवलं ना तर ते लवकर खराब होतं. पण जर तेच असणारं लोणी ताकात ठेवलं, दह्याच्या अंगातून निघालेलं आहे, ताकात ठेवलं तर ते ताकात मिसळत नाही. मथोनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे परी ते आलिप्तपणे शिंपे तेने शिकाई किंवा लिप्तपणे शिंपे तेने शिकाई असे दोन पाठ आहे. लिप्तपणाने त्याच्याशी एकरूप होतं नाही आणि आलिप्तपण असल्यामुळे त्याच्याशी ते लिप्त होत नाही असा हेतू पण घेता येईल. जैसा सूर्य आकाश गतो रश्मी करे जगाते स्पर्शतो तरी संग दोष काय लिंपतो तेथीचेनी. आकाशामध्ये असणारा सूर्य आहे आणि आपल्या किरण नावाच्या हाताने जगतातल्या सगळ्या पदार्थाला स्पर्श करतो. मग सूर्याचं किरण एखाद्या बगीचामध्ये आलं जिथं अनेक प्रकारचे सुगंधित पुष्प लावणी केलेले आहे, त्या सुगंधाला तो घेत असेल? अजिबात नाही. किंवा ज्या भागातून अत्यंत घाण दूषित पाणी वाहतं त्या किरणाच्याद्वारे सूर्याला काहीतरी दुर्गंधी येत असेल? अजिबात नाही. जसा तो अलिप्तच राहतो पण असा महात्मा कर्तव्य कर्म जरी करत असेल तर नैष्कर्म्य बोधामध्ये न्यूनता येत नाही. त्याचा दिसायला कर्तव्य आहे आणि असायला मात्र नैष्कर्म्य बोध आहे. हे परमार्थाच्या हातवटीवर
असा जर मनुष्याचा व्यवहार झाला ना तर त्या व्यवहारात त्याला काही अडचण येत नाही. तुकोबारा म्हणतात, मला सुद्धा हीच अपेक्षा आहे. जाणून नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देवनिया, मग मी व्यवहारी असे न वर्तर. जेवी जळा आत पद्मपत्र, ऐकोनी नाईके निंदास्तुती कानी. जैसा का उन्मन योगी राज, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी. स्वप्नीची या सृष्टीचे इल्या जेवी, तुका म्हणे ऐसे झाली या वाचून. करणे तो शीन वाटत असे. आम्ही जे जे काही कर्म करतो जर ते नैष्कर्म्य बोधापर्यंत नाही गेलं तर शीन आहे, आणि जर नैष्कर्म्य बोधाला प्राप्त झालं तर मग सफलता आहे. आणि एक भूमिका अशी आहे जिथं कर्तव्य नाही म्हणजे कर्तृत्व नाही, भोक्तव्य नाही भोक्तृत्व नाही, प्राप्तव्य नाही प्राप्त करणारा नाही, किंबहुना ज्ञातव्यसुद्धा नाही. आणि ज्याच्यामध्ये ज्ञातव्य नाही त्याला म्हणतात नैष्कर्म्य अवस्था. ते तर स्वभावे धनंजया, नाही कोणीची क्रिया, मनोनी प्रवादतया नैष्कर्म्य ऐसता. या नैष्कर्म्य स्थितीला जायचं असेल तर प्रारंभ निष्काम कर्मातून आहे. पण इतकं गोड कर्म करावं की कालांतराने आपल्याला कर्म करण्याचं प्रयोजनच राहू नये. आणि कर्म खरं असं आहे, योग्य पद्धतीनं साधन केलं ना तर ते साधन फल देतं आणि स्वतः मागं सरकतं आणि पुढच्या भूमिकेला प्राप्त करून देतं. कर्म चांगलं केलं तर अंतःकरण शुद्धी होते, कर्म राहतं मागं. आता उपासना करा, उपासनेतून अंतःकरण स्थिर होतं, उपासना मागे राहते. आता श्रवण मननादी साधनं करा, आणि श्रवणाने ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती ती पुन्हा निघून जाते आणि स्वरूपामध्ये स्थित करते. म्हणून प्रामाणिक साधनं प्रामाणिकपणाने फल देतात आणि आपलं प्रयोजन संपलं की मागं निघून जातात. म्हणजे खरं ज्ञान आहे ना ते राहत नसतं. देहच मी आहे, देहोहम याला ते घालवतं, पण कोणतं अहम ब्रह्म हे ज्ञान, आणि ती सुद्धा प्रामाणिकपणाने मागं राहत नाही. म्हणजे देहोहम हा भ्रम आहे, आणि त्या भ्रमाला घालवणारं अहम ब्रह्मास्मी ज्ञानसुद्धा भ्रमच आहे ना, ते राहत नाही पण स्वरूपामध्ये मात्र स्थित ठेवतं. म्हणून त्याचं कर्तव्य आहे पण ती त्याचं निष्कर्मी स्थिती आहे. इथपर्यंत या श्लोकाचा भाव झाला. आता ही जी ओवी आहे ना पुढची, हे बाकीच्या आगामी येणाऱ्या श्लोकांचं अवतरण आहे. आता या ठिकाणी एक रूपक केलं आहे. थोडासा यातला भाव सांगतो म्हणजे लक्षात येईल. आता पुढे अनेक प्रकारचे यज्ञांचं वर्णन येणार आहे. भगवत प्राप्तीकरता केली जाणारी सगळी साधना त्याला यज्ञ म्हणतात. किंवा यज्ञ शब्दाचा यज्ञो वै विष्णू असा एक अर्थ आहे. देवाला यज्ञ असं म्हणतात. देवाचं पण सहस्रनामामध्ये यज्ञ असं एक नाव आलं आहे. देवाच्या प्राप्तीकरता केली जाणारी साधनं त्याला यज्ञ असं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी हे अर्पण केलं जातं अशा अग्नीलासुद्धा ब्रह्म असं म्हणतात. असे पुढे शब्द येणार आहे. पण आता आगामी श्लोकाचा एक धागा आहे. अनेक प्रकारची साधना येणार आणि त्या सगळ्या साधनेचा समावेश भगवान परमात्मा किंवा ज्ञानोबा यज्ञामध्ये करतात. यज्ञ अनेक प्रकारचे आहेत. आपल्याला एकच चांगला परिचय याचा आहे, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर. पण तो यज्ञच आहे की नाही? तोही यज्ञच आहे. कारण अग्निरूपाने परमात्मा आपल्या उदरामध्ये स्थित आहे. आपण जेव्हा बाहेरचे यज्ञ करतो तेव्हा बाहेर आहुती द्यावी लागते. दररोज आपल्याला एक यज्ञ करता येतो. फक्त अन्न आहुती अंतरात्म्याला अर्पण करायचे आहे. अहम वैश्वानरो भूत्वा हा वैश्वानर नावाचा अग्नी आपल्या उदरात आहे आणि त्याला हवन करायचे. म्हणून मानवाने जर त्याला दररोज एक चांगला यज्ञ घडायचा असेल तर चांगले आणि पुन्हा कंसात शाकाहारीच पदार्थ या आपल्या वैश्वानर अग्नीमध्ये अर्पण केले पाहिजे. कारण आपल्याला यज्ञाचं पुण्य मिळणार आहे. काहीच न करता दररोज एका यज्ञाचं पुण्य मिळतं. आणि तोही यज्ञ मौनात केला तर फार चांगला आहे. भागवतामध्ये तशी ओवी आहे, यजन याजन करत असताना निश्चित मौन असावे असा त्याचा अर्थ. आता अनेक यज्ञांचं वर्णन पुढे येणार आहे. त्याचा अधिकार कमवायचा असेल, आता रूपक आहे बरं पुढे. यज्ञ करत असताना एकट्या व्यक्तीला यज्ञ करता येत नाही. भोजनाचा करता येतो, पण व्यवहारातले शास्त्रामध्ये आलेले जे यज्ञ असतात ना ते यज्ञाचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्याचा विवाह झाला असेल. त्याच्यामध्ये सगळे कामं त्याने करायचे, तिने फक्त हात लावायचा, बाकी काहीच नाही. म्हणून ते अर्धांगिनी आहे. ते
यजन करत असताना मग पंडित मंडळी सांगतात त्या माता भगिनी, तुम्ही फक्त हात लावा, तुम्ही काम नका करू, बिघाडता, फक्त हात लावा. तरीसुद्धा त्याला अर्ध पुण्य प्राप्त होतं. शास्त्रामध्ये हा नियम आहे. म्हणजे ज्या विवाहित असणारा जो पुरुष आहे गृहस्थ जीवनातला, त्याला यज्ञ करण्याचा अधिकार आहे. आता साधना करायची म्हणजे यज्ञ करायचा. मग आता कसा यज्ञ करायचा? त्याचं लग्न झालं नाही, ज्ञानोबा त्याचं पारमार्थिक लग्न सांगतात. आता कोणतं बघा, लग्न कधी होतं? तारुण्यात. तारुण्यातच झालं पाहिजे. बालविवाह नाही, मान्य नाही आहे. इथं दिसतंय आपल्याला तारुण्यात लग्न होतं. पण ते तारुण्य प्राप्त होण्यासाठी पहिल्यांदा बालपण जावं लागतं, ते निघून गेलं पाहिजे. ज्ञानोबा ते सांगतात. आता म्हणजे यानंतर अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासनाचे हे आणिले योगाग्नीचे. प्रभू रामचंद्रांना यज्ञ करायचा होता. जानकी मातेचा त्याग झाला आहे, वनात निघून गेलेले आहे, पाठवलं आहे. मग सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला यज्ञ केला पाहिजे. मग आता एकट्याला यज्ञ करता येत नाही, एकट्या व्यक्तीला, आणि धर्मपत्नी तर सोबत पाहिजे यज्ञासाठी. मग काय करावं? याला पर्याय, तर याला एक पर्याय, दुसरं लग्न. प्रभूमध्ये नाही, ते आगामी अवतारात पाहू. इथे नाही, इथे मात्र एक पत्नी, एक वचनी, नेक बाणी असं म्हणतात. मग आता व्यवस्था काय करायची? तर जानकी मातेच्या आकाराची सुवर्ण प्रतिमा तयार करायची, सुवर्णाची मूर्ती, आणि ती जानकी माता आहे असं मानून सोबत बसून मग यज्ञ करायचा. भाव काय की धर्मपत्नी असल्याशिवाय यज्ञ करता येत नाही शास्त्रातला. आता परमार्थामध्ये साधना करायची, कोणती का होईना साधना, तो यज्ञ आहे. मग तो यज्ञ ज्या साधकाला करायचा त्याचं लग्न झालं पाहिजे की नाही? मग त्याचं लग्न ज्ञानोबा इथं सांगतात. कोणतं लग्न आहे? आपल्या ठिकाणी असणारा जो अविचार याला बाल्य अवस्था म्हणतात, आणि अविवेकाची बाल्य अवस्था त्याला कुमारत्व शब्द आला. आता अविवेक कुमारत्वा मुकले, अविवेकाचं कुमारत्व बालत्व निघून गेलं आहे. बालत्व निघून गेलं याचा अर्थ तारुण्य आलं. दुसरा अर्थ अविवेक निघून गेला याचा अर्थ विवेक प्राप्त झाला. पण अविवेक कुमारत्वा मुकले, जरी इथं विवेकाचा स्पष्ट शब्द नाही आहे तरी पण तो मानला पाहिजे. सूक्ष्मरूपाने तो आहे त्यामध्ये, म्हणजे न दिसणारं सुद्धा दिसलं पाहिजे. जर अविवेक कुमारत्वा मुकले असं ज्ञानोबा म्हणतात तर याचा अर्थ अविवेकत्व निघून गेला आहे, म्हणजे विवेकाची प्राप्ती झाली आहे. गुरुवारी चैतन्य महाराजांनी एक उदाहरण सांगितलं आहे, ते मनुष्याला मधलं वाचता आलं पाहिजे. आता इथे अविवेक कुमारत्व शब्द आहे, विवेक शब्द नाही आहे, पण तो वाचता आला पाहिजे. तो एक व्यक्ती जेवायला गेला खानावळीमध्ये, श्रीमंत होता. जेवण झाल्यानंतर त्याने 2 स्टीलचे चमचे तो उचलले आणि वरच्या खिशात टाकले. आता नेमकं ते खानावळीमध्ये कॅमेरे लावलेले असतात, CCTV, ते त्या मालकाने पाहिलं. मग त्याने ते बिल देत असताना त्या पदार्थांचे पैसे लावले आणि खाली लिहिलं 2 चमचे. म्हणावं ते 2 चमचेचे पैसे तुम्हाला द्यावे लागेल. श्रीमंत दिसताय म्हणे तुम्ही आणि कुशाल चमचे चोरता. त्याने मी अजिबात चमचे चोरत नाही म्हणे. अहो मी स्वतः पाहिलं, तुमचा दाखवू का तुम्हाला व्हिडिओ? तुम्ही 2 चमचे खिशात घातले की मी पाहिलं. कपडे चांगले आहे, श्रीमंत आहे, चमचे चोरण्याचे काय गरज? त्याने बघा तुम्ही काही म्हणा, पैसे शिल्लक देतो पण मला चोर म्हणू नका. हे मी चमचे जे घेतले आहे ना ते मनाने नाही घेतले. मग त्याने आपल्या खिशातून औषध काढलं आणि त्या औषधावर लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. आता ते जेवणानंतर 2 चमचे पण नेमकं काय घेणे? त्याच्यावर लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे औषध घेणे. ते औषध शब्द मध्ये होता, त्याला दिसला नाही, कळाला नाही, आणि त्याने अर्थ काय घेतला? मग कुठंही जेवायला गेलं की जेवणानंतर 2 चमचे घेणे. मधलं वाचता आलं पाहिजे. तसं या ओवीच्या मध्य भागात तो भाव आहे. ते लिहावं लागतं त्यासाठी. आता अविवेक कुमारत्वा मुकले, अविवेक अवस्था आहे, ते बाल्यपण आहे, ते मुकलं, निघून गेलं, म्हणजे विवेकाची प्राप्ती झाली. आणि शब्द आहे तुकोबारांचा, विवेकासहित वैराग्याचे बळ. ज्याचा विवेक चांगला असेल, विचार सागरात पहिलाच आला विवेक, विवेक असेल तर वैराग्यादी उत्तर साधनांची प्राप्ती आहे. विवेक आणि वैराग्य
यांचा साहचर्य आहे. विवेक शब्द पुल्लिंगी आहे म्हणून ज्ञानोबांनी वैराग्य शब्द नाही वापरला, पुढे वापरला, विरक्ती वापरला. म्हणजे विवेक जर पुल्लिंगी असेल तर विरक्ती स्त्रीलिंगी शब्द वापरला आणि त्यांच्या दोघांचं लग्न. विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. पाणी शब्दाचा अर्थ होतो हात आणि ग्रहण म्हणजे घेणं. वधूचा हात आपल्या हातामध्ये घेणं याला म्हणतात लग्न. म्हणजे विवेकाचं विरक्ती म्हणजे वैराग्याबरोबर, वैराग्य शब्द नाही वापरता येणार आता, पण विवेकाचं विरक्तीबरोबर लग्न झालं. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेकासहित वैराग्याचं बळ आहे तो परमार्थातल्या अनेक यज्ञाचा अधिकारी आहे. त्याला ते पुढे सगळे यज्ञ करता येतात. मग म्हणजे अनंतरीय. लग्न झाल्यानंतर परमार्थातलं लग्न बरं आहे तुकोबारांचं झालेलं आहे. तो का म्हणे मुक्ती परिनिलीनोवरी. किंवा मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये पण एक लग्न आहे. तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाळी ओळी झाडिली उपचत खेव बुडाली लग्न घटेका आणि तद्रूपतेसी सुलग्न. ज्ञानोबांनी शब्द ठेवला आहे सुलग्न, चांगलं लग्न. चांगलं लग्न कोणतं आहे? परमात्म स्वरूपाशी तद्रूप होणं हे चांगलं लग्न आहे. म्हणजे का बरं? हे एकदा लागलं परत याच्यात घटस्फोटच नाही. तद्रूपतेसी सुलग्न लागोनी ठेली अभिन्न. तो अभिन्न भावाला प्राप्त होतो असं ते लग्न आहे. विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासनाचे आणले योगाग्नीचे. आणि मग त्यांनी आपल्या ठिकाणी योगाग्नीची उपासना आपल्या घरामध्ये आणली. ते अग्निहोत्रीची मंडळी असतात ना, ते आपल्या घरातला अग्नी विजू देत नाही. किंवा बरीच मंडळी गायत्री म्हणतात, गायत्री परिवाराची दीक्षा ज्यांना आहे ते सूर्योदय त्यांच्याकडं वर्षभराचं वेळापत्रक असतं. वर्षभराचं म्हणजे आज सकाळी सूर्याचं किरण किती वाजून किती मिनिट आणि किती सेकंदाला पृथ्वीवर येणार आहे आपल्या गावात बरं, प्रांत पुन्हा वेगळा असतो. बरोबर त्या सेकंदाला ते आहुती देतात. आणि सायंकाळी सूर्याचं शेवटचं किरण आपल्या गावातून कधी जाणार आहे त्या क्षणाला एक आहुती देतात. मी त्याचा अनुभव घेतला म्हणून पाहतो, म्हणजे सांगतो आहे. सायंकाळचं मी पाहिलं, ज्याचं बरोबर वेळ अचूक साधली जाते. गावरान गायच्या शेणापासून तयार केलेली गौरी, तुपामध्ये भिजवलेल्या अक्षता म्हणतात बरं, तुकडा नाही, अखंड तांदूळ लागतो त्याला. तो बरोबर त्या मंत्राच्याद्वारे हवन केला की ते राख गोड लागते आणि वेळ हुकला की कडवट लागते. दोन्हीचा अनुभव मी घेतला आहे. याला म्हणतात अग्निहोत्री. त्या अग्नीची उपासना करावी लागते. म्हणून घरातला काही आश्रमात आपण जातो, धुनी असते बघा, अखंड धुनी, त्या अग्नीची उपासनाच आहे. तसा हे तर योगाग्नी, परमात्म प्राप्ती करून देणारं साधन, त्याला म्हणतात योग, जोडून देणारा. साधनालाच काय म्हणायचं? अग्नी म्हणजे यज्ञ. अशा योगाग्नीची त्यांनी उपासना आपल्या घरात आणली, अंतकरणात किंवा जीवनात आणली. मग ते कोणता यज्ञ करतात पुढे सांगतात. दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञनैवोपजुहति. दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजुहति. श्लोकाचा पदच्छेद आहे. योगिनः परमात्म प्राप्ती करून देणारं साधन जे आपल्याला जोडतं त्याला म्हणतात योग. आणि योगाची साधना जो करतो त्याला म्हणतात योगी. योगिनः बहुवचन आहे किंवा एक वचन घ्या या अर्थाने, किंवा मग आपण त्याला शास्त्रामध्ये एक प्रमाण आहे. अनेकत्वाचा उल्लेख कधी कधी एकवचनामध्ये होतो. जातो एकवचनम या अर्थाने अर्थ करत असताना अनेक वचन होतं, जातो एकवचनम. योगिनः दैवम अपरे म्हणजे दुसरे कोणी योगी. मागच्या श्लोकामध्ये ब्रह्मवेत्ता सांगितला, त्यांच्यापेक्षा भिन्न असणारे साधक नावाचे योगी. अपरे म्हणजे दुसरे. दैवम यज्ञम पर्युपासते, देवाच्या, याचे दोन अर्थ केले बरं. ओव्यांचा अर्थ वेगळा केला आहे, श्लोकांचा अर्थ वेगळा आहे. दैवम यज्ञ कशाला म्हणतात? इंद्रादी देवाच्या प्रसन्नतेसाठी जे काही दर्श पूर्णमासादी आहुतींच्याद्वारे यज्ञ केला जातो कर्माचा, त्याला म्हणतात दैवयज्ञ. ज्ञानोबांनी त्याचा अर्थ भिन्न घेतलेला आहे. ज्ञानोबांचा अर्थ आहे म्हणजे इंद्रादी देवासाठी नाही, सर्वांच्या हृदयामध्ये जे दिव्य तत्व विराजमान आहे, आत्मतत्व,
त्याच्या प्रसन्नतेसाठी जो योगी यज्ञ करतोय त्याला ज्ञानोबराय दैवयज्ञ म्हणतात. पुढं ओव्यामध्ये ती येणार आहे. आपण मधुसूदन सरस्वती आणि आचार्यांनी केलेला अर्थ आहे तो पाहतो आहे की अपरे योगिनः दुसरे असणारे परमार्थातले ब्रह्मवेत्यापेक्षाचे योगी ते देवाच्या प्रसन्नतेसाठी कर्ममार्ग स्वीकारतात. ते कर्मयोगी आहे आणि यज्ञाची उपासना करतात. पण पर्युपासते म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी नाही करत. ते देवाच्या प्रसन्नतेसाठी परितः उपासना करतात सर्व बाजूने. अपरे दुसरे असणारे काही योगी ब्रह्माग्नो ब्रह्म हेच एक अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये यज्ञेन एव उपजुह्वति. आता इथे अर्थ करत असताना यज्ञम आणि यज्ञेन, तर पहिल्या यज्ञ शब्दाचा अर्थ केला आहे तत्पदाचा वाच्यार्थाना प्रत्यगात्मा आणि यज्ञेन त्वम पदाचा वाच्य असणारा जीव, याद्वारे तो ब्रह्मरूप अग्नीमध्ये म्हणजे दोघाचंही लक्ष असणारं ब्रह्मस्वरूप त्यामध्ये अभेद भावाने तो ज्ञानयज्ञ करतो, असा एक अर्थ केलेला आहे. म्हणजे पूर्वपदामध्ये कर्मयोगाचा यज्ञ घेतला आहे आणि उत्तर पदामध्ये ज्ञानयज्ञ घेतला आहे. म्हणजे यज्ञाच्याद्वारे म्हणजे जीवाच्याद्वारे, यज्ञम म्हणजे तत्पदाचा वाच्यार्थाना ईश्वर यांचा वाच्यार्थाचा परित्याग करायचा दोघाचा आहे आणि ब्रह्म अग्नीमध्ये म्हणजे जीवाचं आणि ईश्वराचं खरं तत्वता स्वरूप आहे ब्रह्म आणि तोच एक प्रकारचा अग्नी आहे आणि त्यामध्ये जीव उपाधी ईश उपाधी या उपाधीचं हवन करायचं किंवा ईशपदाचा जीवपदाचा बाध करायचा आणि ब्रह्मरूपाने अवशिष्ट राहायचं. असे अपरे यज्ञाच्याद्वारे यज्ञाची उपासना करतात, असा एक अर्थ घेतला आहे. आता ज्ञानोबांनी स्पष्टीकरण जे केलं ते आपण पाहू. जे यजनशील अहरणीशी जी अविद्या हविली मनेशी गुरुवाक्य होताशी हवन केले तीही योगाग्नी की यजिजे तो दैवयज्ञ म्हणिजे जेने आत्मसुख कामे जे पंडुकुमारा दैवास्तव पाळण जो चिंतना देह भरण तो महायोगी जान देवयोगे. काही ज्ञानेश्वरीमध्ये आता पुढची ओवी नाही. आता अवधारी सांगेन अनेक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ती यज्ञेची यज्ञदेख उपाशीजे. काही ज्ञानेश्वरीमध्ये नाही बरं ही ओवी, काहीमध्ये असेल तर पुढच्या पाठामध्ये असेल, पण या श्लोकावर मात्र नाही आहे. 3च ओव्या आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये 4 आहेत. संस्थेच्या ज्ञानेश्वरीमध्ये पण 4 आहेत. जे यजनशील अहर्निशी, यजनशील शील म्हणजे स्वभाव आणि अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. रात्रंदिवस यज्ञ करत राहणं हा ज्यांचा स्वभाव आहे. आता इथं यज्ञाचे अनेक अर्थ होतात ना. अग्नीमध्ये हवन करणं हाही यज्ञच आहे. भगवत प्राप्तीची साधना करणं कर्माची यज्ञच आहे. उपासना करणं यज्ञच आहे आणि रात्रंदिवस चिंतन करणं हा सुद्धा यज्ञच आहे. आता इथे जे आलेलं आहे ना चिंतन, गुरूंचं वाक्य, गुरुमुखातून येणारं जे काही तत्वमसी महावाक्य आहे हा एक प्रकारचा अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये हवन करायचं आहे. कशाचं, कोणते पदार्थ घेतले, अपूर्व अर्थ आहे बरं. आपण एखादे द्रव्य सामुग्री अग्नीमध्ये अर्पण करणं हाही यज्ञच आहे. 9व्या अध्यायामध्ये एक यज्ञ आला आहे बघा. मनमना भव मदभक्तो मद्याजी. तिथं मद्याजी शब्द आला ना, त्यावरच ज्ञानोबाने की यज्ञ सांगितला आहे बघा. कोणता, माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चेक तयाचे नाव चोख मद्याजी हे चोख याचे नाव. माझं यजन करणं शुद्ध रूपाने कशाला म्हणता, माझ्या अनुसंधानाच्या चिंतनाच्या द्वारे मनामध्ये निर्माण होणारे संकल्प सर्वथैव जाळून टाकणं. म्हणजे अग्नीमध्ये आपण पदार्थ जाळतो हा यज्ञ, तो झाला त्याचा बहिरंग अर्थ. पण भगवंताच्या अनुसंधानामध्ये चिंतनामध्ये, चिंतन हाच एक अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये मनातले संकल्प जाळून टाकणं याला म्हणतात यज्ञ. हा यज्ञच आहे ना, तिथे पण हाच यज्ञ आलेला आहे. इथे मनासहित अविद्या अर्पण करायची आहे. अविद्या कशी अर्पण करायची, रात्रंदिवस ब्रह्मचिंतन करणारे हे आहेत
जे यजनशील अहर्निशी नंतर वेदांतामध्ये वाक्य आले बघा, आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया. दिवस रात्र जे देवाचं चिंतन करतात हा त्यांचा स्वभाव झाला आहे. का तुकोबारांचं प्रमाण आहे ना की दिन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे न कळे दिवस की राती, अखंड लागलीशी ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णुमी किती तया सुखा. हे यजनच आहे. यजनशील अहर्निशी रात्रंदिवस चिंतन करायचा हा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्या चिंतनाच्याद्वारे चिंतन करून ते काय करतात, जीही म्हणजे ज्यांनी अविद्या मनेशी हविली म्हणजे अर्पण केले किंवा जाळली, हवन केले. मनासहित अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान त्याचं त्यांनी हवन केलं. आणि खरं असं आहे, याला कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. मन हे संसाराचा पट आहे. संसाराचं चित्र उमटतं त्याला कारण आपला मनाचा पट आहे. आणि तो पट ज्याच्यापासून निर्माण झाला ती अविद्या आहे. जे काही संसार चित्र उमटे तो मनरूप पट आहे. आणि तो पट निर्माण झाला त्याला कारण अविद्या आहे. म्हणजे मन जेव्हा निघून जातं, मन तर दररोज जातं की नाही सुषुप्ती अवस्थेमध्ये. सुषुप्ती अवस्थेमध्ये मन आपलं गेलं अज्ञानामध्ये, लयरूप निवृत्ती झाली. दुसऱ्या दिवशी जागा झाला की पुन्हा प्रपंच आहे सगळा. म्हणून मन आणि त्याचं कारण असणारी अविद्या दोन्ही गेले पाहिजे. कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती करायची आहे. पण ती यांनी कुठं केली, त्याला एकच पर्याय आहे शास्त्रामध्ये, गुरुवाक्य. गुरुवाक्य होता अशी हवन केली. श्री गुरूंच्या अर्थात लक्षण करत असताना श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू सद्गुरू असावेत. त्याच्यानंतर विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व संपन्न हा साधक असावा. आणि या साधकाला, उत्तम अधिकाऱ्याला जेव्हा श्री गुरु त्या तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात ते त्यांच्या मुखातूनच यावं लागतं. बरं, वेदामध्ये 2 प्रकारचे वाक्य, एक अवांतर वाक्य आणि महावाक्य. जीवाच्या आणि ब्रह्माचं स्वरूप कथन करणारं अवांतर वाक्य आणि जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणारं महावाक्य. महावाक्य म्हणजे मोठं वाक्य नाही आहे, त्याचा आशय ते आकाराला लहान आहे पण आशय मात्र मोठा आहे, ऐक्य प्रतिपादन करतं, त्याला म्हणतात महावाक्य. मग तत्त्वम असी, अशी म्हणजे आहेस. जर आपण वाच्यार्थ घेतला तर तत् ते ईश्वर चैतन्य, त्वम म्हणजे तू जीव चैतन्य आहेस. ईश्वर चैतन्य ते तू आहे असा अर्थ होईल की नाही. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे, तो सर्वशक्तिमान हा अल्पशक्तिमान, अशी पदाने ऐक्य होईल कसं. वाच्यार्थाचा परित्याग करायचा आणि मग जीवाचं असणारं लक्ष कूटस्थ चैतन्य ते त्वम पदाने घ्यायचं आणि ईश्वराचं असणारं लक्ष स्वरूप ब्रह्मचैतन्य हे तत्पदाने ग्रहण करायचं. म्हणजे तत्त्वम या पदाचा लक्षार्थ ग्रहण केला तर ब्रह्मचैतन्य, कूटस्थ चैतन्य अशी पदाने एकरूपच आहे, याला म्हणायचं गुरुवाक्य. आणि गुरुवाक्य त्यांच्या मुखातून आल्याबरोबर ते ब्रह्मज्ञानाला निर्माण करतं. ते ब्रह्मज्ञान जनकत्व त्याच्या ठिकाणी आहे. मोटके गुरुमुखे उदय जत दिशे आणि हृदयी स्वयंबची असे. गुरूंच्या मुखातून आलेलं वाक्य म्हणजे तो ज्ञानाग्नी आहे. बरं, म्हणून गुरुवाक्य शब्दाने महावाक्य घ्या आणि होताशी या पदातून महावाक्यापासून निर्माण झालेलं ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा अहम ब्रह्मास्मी त्याकारक ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की त्या अविद्याला नष्ट करतं आणि अविद्या कार्याचा बाध करतं. या सगळ्या प्रक्रियेला म्हणतात गुरुवाक्य होताशी हवन केले. जे यजनशील अहर्निशी जी अविद्या हविली मनेशी गुरुवाक्य होताशी हवन केले. गुरूंच्या वाक्य महावाक्य उपदेश त्यातून निर्माण झालेला ज्ञानाग्नी आणि त्या अग्नीमध्ये त्याने हवन केलं. कुणाचं? वाच्यार्थाचं केलं हवन आणि लक्षार्थामध्ये असणारा अखंड ऐक्य जाणलं. आता यांच्याद्वारे जो यज्ञ होतो ज्ञानोबरा त्याला दैवयज्ञ म्हणतात. तीही योगाग्नी की यजिजे, योगाग्नी व्रत धारण करणारे अशा त्या साधकांच्याद्वारे यजिजे जो यज्ञ केला जातो तो
तो दैवयज्ञ म्हणजे त्याला दैवयज्ञ असं म्हणतात. देवांच्या प्रसन्नतेसाठी नाही बरं, सर्वांचं प्रकाशन करणारं दिव्य आत्मस्वरूप त्याला इथं दैव म्हणतात. तो हा दैवयज्ञ आहे. योगाग्निकी यजिजे तो दैवयज्ञ म्हणजे. आणि ज्याद्वारे जेने आत्मसुख कामेजे पंडकुमारा, हे पंडकुमारा तू पंडपुत्र आहेस. ज्या यज्ञाच्याद्वारे आत्मसुखाची प्राप्ती केली जाते, कामना केली जाते. याचा अर्थ काय होतो? आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी गुरुवाक्याशिवाय पर्यायच नाही, किंवा आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी अविद्या आणि मनाची कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती झाल्याशिवाय पर्यायच नाही. जेने आत्मसुख कामेजे पंडकुमारा. मग हा यज्ञ करण्यासाठी तो आपल्या जीवनामध्ये चिंतन करतो, चिंतनासाठी जगतो, बाकीची कोणती चिंता तो करत नाही. दैवास्तव पाळन याचे दोन अर्थ होतात बरं. दैवास्तव म्हणजे दैव म्हणजे प्रारब्ध, प्रारब्धास्तव देहाचं पालन होणार आहे, तो आपल्या देहाची वेगळी काळजी करत नाही. दुसरा अर्थ असा होतो, या देहाचं पालन करायचं आहे फक्त या यज्ञासाठी, चिंतनासाठी, दुसरं कशासाठी नाही. दैवास्तव पाळन जो चिंतना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगी. दैवयज्ञासाठी किंवा प्रारब्धासाठी दोन्ही अर्थ घ्या. ज्ञानी पुरुषाचं उर्वरित जीवन प्रारब्ध प्राप्त असतं, प्रारब्धावर स्वाधीन असतं. दैवास्तव पालन तो देहाचं पालन करतो फक्त या यज्ञासाठी. त्या व्यतिरिक्त देहाचं रक्षण व्हावं, जो चिंतना देह भरण आपल्या देहाचं भरणपोषण याची काळजी करत नाही. आणि दैवयोगामुळे तो सर्वात मोठा योगी आहे, तो महायोगी जाण दैवयोगे. म्हणजे मग अष्टांग योग करत असेल तर तो फक्त योगी आहे, आणि जर ज्ञानाची साधना करत असेल तर तो सगळ्यात मोठा योगी आहे, महायोगी जाण दैवयोगे. आता यानंतर अवधारी सांगेन अनेक. जे ब्रह्माग्नी साग्निक, साग्निक म्हणजे अग्निसहित असणारे अग्निहोत्री, पण ब्रह्म नावाचाच असणारं साध्य ज्यांना प्राप्त करायचं असे ब्रह्माग्नी साग्निक, ते मी तुला सांगणार आहे. तयांते यज्ञेची यज्ञ देख उपाशीजे. जे यज्ञाच्या द्वारेच यज्ञाची उपासना करतात, अर्जुना त्यांचाही विचार तू अवधारी ऐक. सांगेन मी तुला सांगणार आहे, पण ते आज नाही, ते उद्या सांगेन. शब्द तसा आला ना, सांगेन भविष्य आहे ना, उद्या सांगेन. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.